भाई देशमुख होते. तर मी बघितलेलं विधानसभेमध्ये ते लायब्ररीमध्ये तासोनतास वाचन करत बसायचे. आणि मग अशा लोकांना, अशा नेत्यांना बघून आम्हालाही वाचावंसं वाटलं. आम्हालाही पत्रकारिता करताना जबाबदारीचं भान ठेवावं लागलं. असं अनेकांनी गणपतराव देशमुखांना बघून त्यांचा आदर्श घेतला असेल. आत्ता परिस्थिती अशी आहे की आत्ता धनगर समाजाचा जो साधारण 18 ते 25-30 वयोगटातला जो तरुण आहे ते कोणाला बघतात, तर ते गोपीचंद पडळकरांना बघतात, ते लक्ष्मण हाकेंना बघतात, ते राम शिंदेंना बघतात. परंतु धनगर समाजामध्ये आता सध्या आजच्या घडीला जे सर्वात मोठे किंवा प्रभावशील नेते आहेत ते गोपीचंद पडळकर आहेत आणि लक्ष्मण हाके आहेत. आज ते काय करतायत, तर ते असे विखारी भाषणं करतायत. आणि त्याच्यामुळे झालं असं की ते सोशल मीडियामध्ये सुद्धा हा जो तरुण आहे, म्हणजे आता तुमची इंटरव्ह्यू बघितले ना, म्हणजे तुमचं धनगर समाजासाठी इतकं योगदान आहे, परंतु ही इंटरव्ह्यू बघितली तुम्हालाही शिव्या पडतील. हो, आई बहिणीवरनं शिव्या देतील. तर ही कुठली संस्कृती? ही शिवी संस्कृती म्हणून आपण त्याला, ही शिव्यांची संस्कृती जी आहे ही अत्यंत उथळपणात नाही येते, ही शहाणपणात येत नाही. बरोबर. तुम्हाला टीका करायची आहे, समजा माझा मुद्दा एखादा पटला नाही, समजा नाही पटला, तो तुम्हाला बुद्धिमत्तापूर्वक तो खोडून काढताना पाहिजे की सर तुमचं हे, किंवा सोनूने किंवा संजय म्हणा, काही म्हणा, मला काय फरक पडत नाही, परंतु ते तुम्हाला पद्धतशीररित्या मांडता आलं पाहिजे. बरोबर. वाद घालायची सुद्धा एक पद्धत असते. बरोबर. शिवीगाळीने कधी वाद होत नाही, संवाद होत नाही, विसंवादच होतो फक्त. बरोबर. 4 बुक्के 4 लाथा, दुसरं काय होणार. बरोबर. आणि मग समाजही पुढे जात नाही. लक्षात ठेवा, यात सगळ्यात मोठं नुकसान होतं कोणाचं? समाज. शिव्या खातो त्याचं नाही होत, जो शिव्या देतो ना त्याचंच नुकसान होत असतं. बरोबर. कारण भगवान बुद्धांचीच एक गोष्ट सांगतो की जे भेट मी स्वीकारत नाही ती तुम्हालाच परत मिळणार. तर तुम्ही मला शिवाय द्या, तर मी काही स्वीकारलं नाही येत, ते कोणाला मिळणार मग परत? तुम्हाला. तर तुम्हालाच मिळणार आहे. स्वतःला शिवाय द्यायचं असेल द्या, माझं काही म्हणणं नाही. परंतु एक लक्षात द्या, याच पोटतिडकीने गेली मी 15 वर्ष धनगर समाजाला सांगत राहिले, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर मी हेच सांगितलं की तुम्ही तुमचे ज्ञानाची कवाडे उघडा, सूर्याचा प्रकाश येऊ द्या. यशवंतरावांपासून काय शिकायचं, मल्हाररावांपासून काय शिकायचं, अहिल्यादेवींपासून काय शिकायचं, भीमाबाई होळकरांपासून काय शिकायचं, तुळसाबाई होळकरांपासून काय शिकायचं, हे जरा कुठेतरी समजून घ्या. पण तुम्ही जर ते वाचणारच नसाल, समजून घेणार नसाल, तर तुमची राजकीय रणनीती म्हणतो आपण त्याला. कसं असतं मित्रांनो, एक सांगतो, एक राजकीय तत्वज्ञान लागतं, प्रत्येक समाजाला ते असावं लागतं.